आणि महापूजेचा ते भंडारा जो केलेला आहे गुरुच्या वेळेकडे गुरु हरबळचे गुरु यांनी जो मार्गदर्शन केलं याच्या मार्गदर्शनाखाली तूप पोळीचा भंडारा जो आहे ते आम्ही सर्व दत्त भक्ताला भारतभर दाखवून दिलेला आहे वडेपुरी वासियांनी। आणि वडेपुरी याच्यातले जवळजवळ 200-300 महिला आमच्या देवी सोबत असतात वडेपुरी आणि या महिला सुद्धा असतात। वडेपुरी येथील महिला जेवढ्या आहेत तेवढ्या हरबळ आणि वडेपुरी आणि नंदनवन श्री गावचे मिळून 1 तारखेला संध्याकाळी माहूरगडावर 1000 तरी परिसरातून पाठीमागून लोक येत आहेत आणि 1000च्या वर एक तरी माणूस आमचं वाटून असते। आणि माहूरगडावर वडेपुरीचे सर्व उत्तम राहून मी रमेश रामचंद्र सुर्वे आज 15 वर्ष झालं हरबळच्या देवी सोबत असून आम्ही थोडंफार तरी शेवटी त्याच्यातला एक भाग म्हणून थोडाफार एक कण तरी आम्ही उचललेला आहे। त्याबद्दल आम्हाला सर्व दत्त भक्ताचे आम्ही आभारी आहोत। एवढं बोलून मी थांबतो। महाराज की जय जय बोला। आज या मराठा शाळेवर संत श्री श्री 108 शामगिरी महाराज यांच्या माध्यमातून यांच्या नियंत्रणाखाली 14 वर्षापासून निघणारी पायी दिंडी आज या ठिकाणी पोहोचलेली आहे। काही दिवसातच माहूरगडाकडे आगेकूच चालू आहे। खरोखर या संतांच्या मार्गदर्शनाखाली 400च्या जवळपास भाविक भक्त आमच्या या पायी दिंडीमध्ये आहेत आणि हा आनंद उत्सव दत्त महाराजांचा कृपेने या ठिकाणी मोठ्या उत्सवामध्ये पायी दिंडी या ठिकाणी होत आहे। खरोखर आमचे महंत शामगिरी महाराज संन्यासी असोसिएशनचे त्या सचिव आहेत महाराष्ट्राचे आणि दत्तनाम अनुसया माता जे नाम घ्यावं लागते आपल्याला त्या नामाचे बँक त्यांनी ते तयार केलेली आहे आणि त्या बँकेमध्ये बँक म्हणजे कोणती पैशाची बँक नाही तर एक नामाची आहे, नाम संग्रहण घ्यायची आहे आणि ती आपल्या बँकेमध्ये ते नाम संग्रहण जमा करायचं आहे। त्या संस्थेचे सचिव आहेत ते। खरोखर आजपर्यंत कित्येक हजारो शेकडो लोक त्या ठिकाणी या पायदिंडीमध्ये सहभागी झाले आहेत। ही यात्रा पायदिंडी सोहळा जवळजवळ 14 वर्षापासून या ठिकाणी कार्यरत आहे। आमचे सहकारी बाबूरावजी सुरे आहेत, वडेपुरीचे माजी सरपंच उत्तमरावजी आहेत, यांच्या सर्वांच्या सहकार्याने या सर्वांच्या सहकार्याने ही आता पायदिंडी सोहळा आमचे निघत असते। आज त्यांच्याही गावातले मंडळी आहेत, नंदनवनचे आहेत, हरबळचे आहेत आणि बाहेर आणखी ज्या संतांच्या सोबत यायचंय, ज्याला संतांचा प्रसाद घ्यायचा त्या सर्व आमच्या वडेपुरी सर्कलच नाही तर पूर्ण नांदेड जिल्ह्यातील काही गावातील मंडळी आमच्या महंताच्या सोबत आहेत। महंताचा जे बोललेला शब्द आहे तो ते खरा झाल्याशिवाय राहत नाही। त्याच्यामुळे त्यांची आपुलकी निर्माण झाली आणि बघता बघता जवळजवळ 400 लोक भाविक भक्त आज महंताच्या पाठीमागं यात्रेमध्ये सहभागी झालेले आहेत। असाच आमचं याही पुढे राहो हीच आमची माझी दत्त महाराजांना प्रार्थना आहे। वडेपुरी येथे सेवा देवा